नमस्कार सगळ्यांना. तर निघाली बघा आता. रात्रीला सकाळी जाऊ वाटत नव्हतं ना, काय नव्हतं. जावं म्हणलं, ते म्हणायचे नकोच जाऊ. असं कुत्रं ती अंगावर येते, भीती वाटते. मी म्हणलं लेकरांना बघितल्याशिवाय माझं मन नाही म्हणलं फिरवायचं. तर आता मरणात झालाय उशीर नाही तिथनं मग चालायचं आहे मला 3 किलोमीटर. मग तिथनं बघा म्हणलं जरा थोडासा उशिराची आहे म्हणजे गाडी मी तर पंक्चर काढतो. दिवस तर करूच तर बेबी नाही उशीर झाला. 12-12:30 वाजता कपडे ते धुतले परत राहताय ती गेल्यावर त्यामुळं. तर आता राहताय बशी जाते, त्यांना चावी देते मग पुढं जाते. तर इथनं पण लय चालायचं आहे. ते उशीर होते रस्त्याला दिली चावी ती आणि आता निघाली या. तरी साडी त्या दिवशी माझ्या बहिणीने नेसवली, कशी दिसते सांगा. गावा जाऊन मी ती मारीन असं झालंय मला. शेवटी कसं असतंय की आईचं काळीज असतंय हे का नाही, त्याच्यामुळं. तर हे आजी दादानं बांधलेलं वाटतं. जाऊ द्या, आयुष्यात येऊन काहीतरी बघायला पाहिजे आहे का नाही. तर हे असं आहे. त्या शेतच काढला होता बघा व्हिडिओ थोडासा. लांबपर्यंत आहे, पुढं कॅनेल आहे, तिथनं म्हणजे 1 किलोमीटर चालायचं आहे आणि चढ पण आहे. वर चढायला बी पाय गळत ते जावंच लागल. आता येईन सकाळी त्यांच्या बरोबर गेली असते पण घरातलंच उरकत नाही, कधी जावं आणि कधी यावं. ती 9 वाजता जाते, तर 9-9:30 वाजता उठतोय. तर आम्ही 7:30-8ला. त्याच्यामुळं वाटत आता मी बारामतीतनं बसली. बघू आता पुढं काय होत आहे काय नाही. तिथनं अजून इंदापूरला जायचं, इंदापूरवरनं अकलूजवरनं तिकडं पुढं कसं आहे कसं नाही काय माहीत नाही. नवऱ्याला पण लय काळजी वाटली होती, जाते का नाही पहिल्यांदाच चालली या. त्यामुळं कारण काही एकटी कुठंच गेली नाही, पहिल्यांदा चालली या. त्याच्यामुळं तसं जरा थोडंसं सारखं मरणाची लागली, पण पाणी काय कुठं नाही. बघू आता इंदापूरमध्ये गेल्यावरच पाणी मिळेल. रात आहे म्हणतो त्या येऊ वाटतंय मला. आता ते नको तिथं कामाला तू गेली म्हणल्यावर म्हणलं कशाला करताय, 6 वाजेपर्यंत करणार तिथं या म्हणलं. तर म्हणजे ते अर्धी हाजरी घेऊन कशी मी म्हणलं या मग करा पूर्ण म्हणलं. उद्या तर जाणारच आहे त्या म्हणलं गाडी घेऊन पुण्याला. त्यामुळं आता चावी द्यायला गेल्यावर मी म्हणतो नको की जाऊ थांब. मी म्हणलं नको म्हणलं, मला जावंच लागत, मी जाणारच आहे. आणि नवऱ्याला माहीत आहे की एकदा ना घर जायचं म्हणलं हिच्या मनात आलं की ती 100% जाते. त्यामुळे मी काय कुणाचं ऐकत नाही आणि काहीच नाही. माझा एकदा निर्णय झाला म्हणजे झाला, नाही म्हणजे मी कधीच कुठंच जात नाही. त्याच्यामुळे मी कसं दिवस काढलं आणि कसं नाही तर की मला माहीत आहे. आज 4 दिवस झालं. शेवटी मला पगार काही मिळेलच नाही. मी राखून 1000 रुपये घेतलं ना, आता 1000 रुपये चालले. तर बघू लेकराचं आता कसं होतंय कसं नाही. किती खुश होते ते गाव कसं तर दाखवीनच तुम्हाला. तर तुम्हाला माहीत आहे ते मला तर दिवसभर नव्हतं. या साडीवर मॅचिंग झाला घातला. आधी ती पिवळा घातला होता, ते रात्रीला साडी दिलेली ती पण ती कसं झाला. परत ती काढली आणि ती घातली.
तर एका ताईचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी काय पण जाऊ द्या आता काय आहे का काय. तर आता इथनं पुढं चांगलं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटलेलं. जाऊ द्या घ्या एका समोर रात आहे म्हणल्या मला काय होत नाही सोड, त्यामुळं सोडलं. परत मी नसता सोडला तर रातायला रागायला असता, त्याच्यामुळं जाऊ द्या. आजचे दिवस काय बोलायचं ते बोला, काय असं काय नाही.